झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। दिव्या कशी आहेस? नाही म्हणजे मगाशी डोकं दुखत होतं ना तुझं। का आलीस इथे? हा चिडू नको एवढी चिडचिड करायची नाही। अगं होणाऱ्या बाळासाठी चांगलं नसतं, सगळे म्हणतात असं। एवढा राग नाही दाखवायचा। काय तुझं हे सगळं खोटं आहे ते जर मी सगळ्यांना सांगितलं असतं तर काय केलं असतंस तू? काहीच करू नसती शकलीस। हे बघ, तुझ्या प्रेग्नेंट असण्याशी नसण्याशी मला काही देणं घेणं नाहीये, फक्त ना माझा फायदा व्हायला हवा। काय ना इथे येण्याच्या आधी काकूच्या, तुझ्या आईच्यात आणि माझ्या आईच्यात ना मी खूप फूट पाडण्याचा प्रयत्न केला, भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला, पण सगळं फसलं। अगं कुणामुळे? तुझ्या बहिणीमुळे। तिने ही ट्रिप प्लॅन केली ना, सगळं घडलं। पण आता ना मला हे सगळं परत करायचंय आणि तुझी मदत लागेल। पण मी काय करू शकते? हे जे प्रेग्नन्सीचं नाटक करत होतीस ना ते कंटिन्यू करायचं। फक्त ह्या वेळेस ना शिवाचं नुकसान झालं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची। येशील ना? येशीलच तू, कारण तुला सुद्धा हेच हवंय, शिवाचं नुकसान। तू कोणाला सांगणार नाहीस? कुणालाच नाही। मी जसं सांगेन तसं केलंस ना तर मी कुणालाच काहीच सांगणार नाही। फक्त ना शिवाला धक्का बसला पाहिजे, ही ट्रिप फेल झाली पाहिजे। आणि मलाही तेच हवंय। डील? डील। शिवा झाली ना सगळी तयारी? हो माझी झाली आहे, होईल आता। अशू, अरे भाऊ, काय रे, झाली सगळी तयारी? हो झाली। गुड। फायनली तुम्ही दोघेच एकत्र कुठेतरी जाताय आणि मला खूप छान वाटतंय। मजा करा आणि इकडचा कसलाच विचार करू नका। भाऊ पण याची काय गरज होती हो? म्हणजे आपण सगळे इथे मजा करतोय ना, मग आम्ही दोघं वेगळं कशाला जायचंय असं? शिवा यात काही एवढं नाहीये। आणि हे बघा, आता सगळे मजा करतायत, सगळे एकत्र आलेत। जे तुम्हा दोघांनाही हवं होतं, ओके नाही, ते साध्य झालंय। त्यामुळे तुम्ही दोघे आता तुमची हक्काची सुट्टी एन्जॉय करा। भाऊ तुम्हाला पण घरी येऊन काही आराम करता आलाच नाहीये, लगेच इथे यावं लागलं। ते ठीक आहे ग, आता या वयात माणसासाठी त्याचं कुटुंब सगळ्यात महत्वाचं असतं आणि माझ्यासाठी सुद्धा माझं कुटुंब महत्वाचंच आहे। मी बेंगलोरला असताना इकडे काय घडलं हे सगळं मला सीतानी सांगितलं। खरं तर मला खूप काळजी वाटत होती या सगळ्याची, पण हे निमित्त निघालं आणि तुम्ही दोघांनी सुद्धा खूप समजूतदारपणा दाखवला। अशू, छान सगळी तयारी झाली आहे ना? सगळी व्यवस्था नीट केली आहेस ना? हा हो भाऊ। गुड, छान। चला, हॅपी जर्नी। थँक्यू भाऊ। थँक्यू। चलो बाय। होय चला चल तयारी करू। ये अरे दिव्या, आई या ना। झोपलीये का? हा जरा बरं वाटतंय ना आता? हा आता बरी आहे, पण बराच वेळची झोपली आहे। मी काढा आणला होता तिच्यासाठी। दिव्या, ए दिव्या, दिव्या झोपू दे ना प्लीज। अगं उठ, तुझ्यासाठी काढा आणलाय, काढा घ्यायचंय, उठ। सावकाश। हो तू का आणलायस काढा? अगं उर्मिला त्यांनी बनवून दिला ना तुझ्यासाठी, म्हणून घेऊन आले। खरंच आई, या घरातली लोक किती चांगली आहेत ना। म्हणजे घरातल्या माणसांची आपण जशी काळजी घेतो ती तशी काळजी आपली घेतात। अगं उर्मिला ताईंनी स्वतः काढा बनवून दिला। त्या म्हणाल्या उन्हातानाचा त्रास झाला असेल ना दिव्याला, काढा दिला की बरं वाटेल। हो का? चोरीचा आळ घेताना काय झालं होतं यांना?
तुम्ही ना उगाच भुलताय या सगळ्याला. दिव्या, अगं ठीक आहे. हे बघ, हे जे सगळे वाद झालेत ना, ते फक्त गैरसमजामुळे झालेत. सोडून दे. खरं आहे ग दिव्या. हे बघ, आपल्या मनात काही नव्हतं आणि त्यांच्याही मनात काही नव्हतं, पण घटनाच अशा घडत गेल्या ना, परिस्थितीच तशी निर्माण झाली. हे बघ दिव्या, एवढी मोठी रक्कम जेव्हा हरवते ना, तेव्हा असं घाबरणं साहजिक आहे. स्वाभाविक आहे, पण आता सगळं चांगलं चाललंय ते एक बरं आहे. चंदन भाऊ तुझं सुद्धा खूप कौतुक करत होते. खरं सांगू आई, मला आई बाबा नाही आहेत. आजी आजोबांचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे हे असं प्रेम मला कोणीच नाही दिलं. पण इकडे या घरात आल्यावर तुम्ही आणि आजींनी मला खूप माया दिली. आपण जेव्हा गॅरेज मध्ये गेलो ना राहायला आणि दिव्या प्रेग्नेंट झाल्याचं कळलं, तेव्हा टेन्शनच आलो. समजेच ना काय करायचं काय नाही, कसं मॅनेज होईल सगळं. त्यानंतर सीताईंनी भाऊंनी आपल्यासाठी जे काही केलं ना, ते फक्त आई बाबाच करू शकतात. जसा तुमचा आजींचा मला आधार वाटतो ना, अगदी तसाच आधार मला भाऊंचा वाटतो. अरे त्यांनी दिव्याला सुद्धा माफ केलं. हे सगळं शक्य झालंय ना ते शिवानीमुळे. तिनेच त्यांना इतका लळा लावलाय रे. अगदी खरं आहे. त्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत. बरं दिव्या, चल काढा घे पटकन. घे, गरम गरम आहे तोवर घे. मी येते. लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. हे सगळे तर परत त्यांचंच गुणगाण गातायत. शिवा परत सगळ्यांची लाडकी झाली. काय जादू आहे हिच्याकडे, देव जाणे. सीता, तू डाळिंब खाणार की मोसंब? चल डाळिंब. सीता, तुला मी कितीतरी दिवसांनी असं निवांतपणे वाचताना बघतो. घे. काय करणार, एवढी धावपळ असते, काही ना काहीतरी चालूच असतं, कामं असतात, वेळच नाही मिळत हो. कराय. सीता, आज शिवा आणि आशू सुद्धा गेले बर का. मी दोघांना भेटलो. आशू एकदम खुश होता. त्याला तेवढा ब्रेक मिळेल नाही. खरंय, गेले कित्येक दिवस जे काही चाललंय, जे घडतंय, त्यात या पोरांनी खूप प्रयत्न केले हो, खूप मेहनत केली. आणि मुख्य म्हणजे हार नाही मानली. कुठलीही परिस्थिती आली तरी लढली पोर. म्हणूनच आज जे काही झालंय ते सगळं नीट, ते त्यामुळे. म्हणूनच आज सगळं नीट झालंय. आणि म्हणूनच मी इथे बसून छान शांत अशी पुस्तक वाचत बसली. कारण सगळे आनंदात. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज